नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। महाराष्ट्रातच पुन्हा एकदा मराठी भाषेची गडचेपी होत असल्याची घटना समोर आली आहे। ठाणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी बोलण्याबाबतच्या वादावर जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाने कडक भूमिका घेतली आहे। राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी ठाणे जिल्हा परिषदेकडे याबाबत तक्रार केली होती। मंगळवारी शाळेत विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यापासून रोखल्यास कारवाई करण्याचा इशारा परिषदेने दिलाय। जिल्हाधिकारी कार्यालयात आवक जावक विभागात काम करणाऱ्या 24 वर्षीय कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। समीर खान लाल खान असे मय्यत तरुणाचे नाव आहे। उष्माघाताने समीरला प्राण गमवावे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। तर परभणी शहरातील कादराबाद प्लॉट येथील रहिवासी होता। चैत्री यात्रा कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले, तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले। मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्त निवास, पूजा, फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून 2,56,00,000चे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली। गेल्या वर्षीच्या चैत्री यात्रेच्या तुलनेत या दानामध्ये यंदा 1,30,00,000 रुपयांची वाढ झाली आहे। विदर्भातील प्रकल्प बाधितांना 831 कोटी रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पहिल्या टप्प्याचं वितरण केलं जाणार आहे। 2006 ते 2013 दरम्यान सिंचन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीची सरळ खरेदी करण्यात आली होती। अखेर शेतकऱ्यांना शासनाकडून 831 कोटी रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झालंय। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करून सीबीआय आणि ईडीद्वारे त्यांना अटक करण्याचा प्रयत्न होत आहे, असं म्हणत बुधवारी पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं आहे। यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडलाय। रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी बुधवारी मुंबईत भाजपामध्ये प्रवेश केला। शेकापचे नेते जयंत पाटील यांचे पंडित पाटील हे भाऊ आहेत, तर आस्वाद पाटील हे जयंत पाटील यांच्या भगिनी माजी आमदार मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव आहेत। पंडित पाटील व आस्वाद पाटील यांनी शेकापला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करण्याच्या निर्णयामुळे शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या घरातच राजकीय फूट पडली आहे। नंदुरबार जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं स्मार्ट पहारा म्हणजेच स्मार्ट ई-बीट सिस्टम प्रणाली लागू केली आहे। शहरात वाढत्या घरफोड्यांसह कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रभावी पाऊल उचलण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या संकल्पनेतून स्मार्ट ई-बीट सिस्टम पेट्रोलिंगला सुरुवात करण्यात आली आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्प सध्या वेगाने सुरू आहे। मात्र धारावी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी होण्यासाठी 15 एप्रिल 2025 पर्यंत सादर केलेल्या कागदपत्रांची आता पडताळणी सुरू केली जाणार आहे। याआधी झालेल्या सर्वेक्षणात जे लोक सहभागी झाले नव्हते त्यांच्यासाठी वाढवून दिलेली अंतिम मुदत 15 एप्रिलला संपली आहे। याबद्दल उपजिल्हाधिकारी तथा धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे प्रमुख यांनी अधिक माहिती दिली आहे। महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषदेच्या मंडळावर मराठीसह उर्दू भाषेच्या वापराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली। न्यायालयाने कडक टिप्पणी करताना सांगितले की भाषेला कोणताही धर्म नसतो आणि उर्दूला फक्त मुसलमानचीच भाषा मानणे हे भारताच्या वास्तवाचे आणि विविधतेमधील दुर्दैवी गैरसमज आहे। प्रथम ही याचिका नगर परिषदेने आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली। शेवटी याचिकेकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। ठाणे जिल्ह्यात 2027 बालक अन्याय अत्याचाराने पीडित आहेत, ही गंभीर बाब आहे। ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अन्याय आणि अत्याचारात बळी गेलेल्या बालकांची संख्या 15 एवढी आहे, तर इतर अन्याय आणि अत्याचार झालेल्या गंभीर घटनांची संख्या ही धक्कादायक आहे। तब्बल 360 घटना समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली। याशिवाय अपहरणासह इतर गंभीर घटना मिळून जिल्ह्यात तब्बल 2027 बालकांवर अन्याय व अत्याचार झाल्याच्या गंभीर घटना प्रकाशझोतात आल्या आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।